अंतिम टप्प्यापर्यंत आलाय? अहो, प्रशासनाने सरकारने प्रयत्न केला की हा मोर्चा येऊ नये, पोलिसी बळाचा वापर केला, दडपशाही केली, तरी मराठी माणूस वाकला नाही. हे बघून ते झुकले, पायाखालची जमीन सरकली. पूर्ण महाराष्ट्रातनं फोन यायला लागले, मुंबईभर ठाण्यातनं सगळे लोक मीरा रोडच्या दिशेने यायला लागले. म्हणून जसा 5 मार्चच्या मोर्चाला ते रूप बघून GRला स्थगिती दिली गेली, तसाच आज मोर्चाला परवानगी दिली गेली. पण मोठी गर्दी ज्या ठिकाणी पाहायला मिळते, आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात घोषणाबाजी कुठे कुठे पाहायला मिळते. अहो, एखादा आमदार एखाद्या प्रदेशाचा होतो, तो काय फक्त मेहता म्हणून मेहता लोकांचा आहे की काय? सामान्य लोकांचा नाही. इथे मराठी लोक राहत नाही. एक व्यापारी उठतो, तो म्हणतो महाराष्ट्राची भाषा हिंदीच बोलणार, हिंदीच आहे, त्याला जो काय प्रसाद द्यायचा तो दिला आमच्या लोकांनी. पण याच्यानंतर सुद्धा हा मोर्चाला, व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन मोर्चा काढला जातो आणि आम्हाला परवानगी नाकारली जाते या महाराष्ट्रात मराठी माणसाला. याचा निषेध म्हणून मराठी माणूस जो आता रस्त्यावर उतरलाय ना, तो तुम्हाला घरी बसवल्याशिवाय थांबणार नाही. सर, एकंदर सकाळी परवानगी दिली नव्हती, मात्र आता परवानगी दिली आहे. काय परवानगी दिली, तुम्हाला काय वाटतंय? अहो, घाबरले हो. बरं, सगळ्या महाराष्ट्रातनं, मुंबईतून हे सगळे मराठी माणसाचा ओघ इकडे यायला सुरुवात झाली. त्यांना भीती वाटली. आज मराठी माणूस एकवटलेला आहे आणि आता मराठी माणसाची भीती आणि बाळगावी. जर पाहिलं तर कुठेतरी सकाळपासून परवानगी दाखवली होती, प्रत्येकाला ताब्यात घेतलं होतं, वातावरण जिव्हाळलं मी थोडी बोललो, काही त्यांनी प्रयत्न करून बघितला. अभिजित पानसे यांच्या नेतृत्वामध्ये हा आता मोर्चा निघालेला आहे. सरकार चुकलं आणि त्यांनी आम्हाला आता मोर्चासाठी परवानगी दिली असं अभिजित पानसे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मनसे दिवसभर इथे आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहे. मीरा रोड स्थानकापर्यंत जाण्याचा, हा मोर्चा नेण्याचा त्यांचा मानस आहे. मराठी अस्मितेसाठी मनसेनं हा मोर्चा काढलेला आहे. याआधी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला होता, त्या विरोधामध्ये हा मोर्चा, प्रतिमोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, ही भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली आहे. आणि त्यानंतर मनसेकडनं मीरा रोडमध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय. मनसे जी आहे ती चांगलीच आक्रमक झालेली आहे. पहाटेच्या वेळेलाच अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता त्यांना विरारच्या मांडवी पोलीस स्थानकामध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर संदीप देशपांडे यांना नोटीस पाठवण्यात आलेली होती. राजू पाटलांना नोटीस पोलिसांकडून पाठवण्यात आलेली होती की त्यांनी या भागामध्ये येऊ नये. दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये जमावबंदीचे आदेश जे आहेत ते पोलिसांनी दिलेले होते, मात्र हे आदेश झुगारून मोठ्या संख्येनं मनसैनिक, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठी माणूस हा एकवटलेला होता. पोलिसांनी त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली होती, मात्र कुठल्याही दबावाला न जुमानता आम्ही हा मोर्चा काढणारच अशी आक्रमक भूमिका मनसेकडून घेण्यात आली. आणि त्याच्यानंतर नेत्यांना सूचना देण्यात आल्या की जिथे असाल, मुंबई ठाण्यामधल्या नेत्यांना सूचना देण्यात आल्या की तुम्ही मीरा भाईंदरमध्ये पोहोचा. आणि त्यानंतर अभिजित पानसे हे मीरा भाईंदरकडे येण्यासाठी निघाले. आता मीरा रोडमध्ये हा मनसेचा मोर्चा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय. आम्हाला मीरा रोडमधूनच मोर्चा काढायचा आहे, या भूमिकेवर मनसे ही ठाम होती. पोलिसांनी परवानगी दिली ती म्हणजे घोडबंदर रोडवर मोर्चा काढा, मात्र प्रकार घडलेला आहे मीरा भाईंदरमध्ये, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणाहूनच मोर्चा काढणार अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. याआधी अविनाश जाधव आणि राजू पाटील या मोर्चाचं नेतृत्व करणार होते, मात्र कालच त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सुद्धा अविनाश जाधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून येणार होते, मात्र विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यामध्ये त्यांना अडवण्यात आलं, तिथे त्यांना बसवून ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर अभिजित पानसे या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे.